आता पहिले घेऊ आपण नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. ज्या आपण नैसर्गिकता म्हणजे लहानपणापासून आपण जेव्हा काउंटिंग शिकतो तेव्हा काय शिकतो? 1 2 3 4 5 6 7 8 झिरो पासून करतो का? नाही. मग जे नॅचरल नंबर आहेत यांनाच काय म्हटलं जातं? नैसर्गिक संख्या. आणि यांना दुसरं नाव आहे काउंटिंग नंबर. काउंटिंग नंबर. आता हे जे नॅचरल नंबर आहे यांची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 डॅश 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 म्हणजे एक येतात. जिथपर्यंत नंबर्स असतील तिथपर्यंत हे स्टार्टिंग 1 पासून होते पण एंडिंग आपल्याला माहिती का? नाही. नॅचरल नंबर विच इज स्टार्ट फ्रॉम 1 टू एक्सेट्रा इट्स कॉल्ड ॲज द नॅचरल नंबर. ज्यांची सुरुवात 1 ने होते आणि ते पुढे सुरूच राहतात त्यांना कोणते नंबर म्हणतात? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. आणि यांनाच कोणते नंबर म्हटलं जातं? काउंटिंग नंबर. दुसरे नंबर आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण आहे याचा अर्थ कसा? की याच्यामध्ये नॅचरल नंबर आहे याची सुरुवात 1 ने असेल पण पूर्ण दिले. होल म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर म्हणजे सगळे नंबर. मग याची सुरुवात कशाने होईल? 0 1 2 3 4 अँड एक्सेट्रा. म्हणजे ज्याची सुरुवात 0 पासून होते त्यांना कोणते नंबर म्हटलं जातं? मग होल नंबर. आणि ज्याची सुरुवात 1 पासून होते त्यांना कोणते नंबर म्हटलं जातं? नॅचरल नंबर. समजले नॅचरल नंबर आणि होल नंबर. थर्ड आहे इंटिजर. इंटिजर नंबर. इंटिजर नंबर म्हणजे असे नंबर की ज्याच्यामध्ये मायनस नंबर सुद्धा येतात आणि प्लस नंबर सुद्धा येतात. द नंबर विच इज इन्क्लूड पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. म्हणजे याची सुरुवात 0 1 2 3 4 डॅश. इकडे -1 -2 -3 -4 म्हणजे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात त्यांना कोणते नंबर म्हटलं जातं? मग इंटिजर्स नंबर. आता 4 नंबर आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर जे नंबर p अपॉन q च्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे ते नंबर अंश आणि छेदाच्या फॉर्म मध्ये असतात. पण q is not equal to 0. हां, but q is not equal to काय असतो? 0. हे नंबर जे आहे जे अंश आहे जशा 4/3 2/1 5/2 या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये असतात. त्या नंबरला कोणते नंबर म्हटलं जातं? नॅचरल नंबर. पण यांच्या छेदामध्ये कधी 0 नको. कारण एखाद्या नंबरच्या छेदात जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी असते. आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येते का? नाही. म्हणून रॅशनल नंबरच्या छेदामध्ये कधी 0 नसला पाहिजे. जर 0 नसेल तर सॉल्व होईल ते. मग नॅचरल नंबर्स काय? जे p/q च्या फॉर्म मध्ये असतात किंवा काही ठिकाणी काही बुक मध्ये m/m च्या फॉर्म मध्ये दिले. काही म्हणजे जे नॅचरल नंबर अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात आणि त्याच्या छेदात कधी 0 यायला नको. म्हणजे त्यांच्या छेदात 0 नसतो त्या नंबरला कोणते नंबर म्हणतात? मग रॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबर 5th नंबरचा. इरॅशनल नंबर करून देते. नॅचरल नंबर. नॅचरल नंबर त्यांना कोणते नंबर म्हणतो आपण? काउंटिंग नंबर. काउंटिंग नंबर का बरं? कारण की जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा सुरुवात कशापासून होते? 1 2 3 4 5 6 7 8 0 पासून सुरुवात करतो का? नाही. म्हणून त्यांना कोणते नंबर म्हटलं जातं? काउंटिंग नंबर. ज्याची सुरुवात 1 पासून होते. दुसरे नंबर कोणते? होल नंबर. ज्याची सुरुवात कशापासून होते? 0 पासून. थर्ड म्हणजे कोणते? इंटिजर. इंटिजर म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आहे आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा आहे. रॅशनल नंबर जे नंबर p/q च्या फॉर्म मध्ये असतात पण q is not equal to 0 असतो. जे नंबर अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात पण छेदामध्ये 0 नको त्यांना कोणते नंबर म्हटलं जातं? रॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबर म्हणजे अपूर्णांक संख्या. रॅशनल म्हणजे पूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या जी p/q च्या फॉर्म मध्ये येत नाही तिला काय म्हणतात? इरॅशनल नंबर म्हणतात. जे √3 2 वगैरे असे दाखवले जातात. आणि रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या म्हणजे हे सगळे नंबर ज्या
ज्या नंबर्स मध्ये येतात त्यांना कोणते म्हणतात रिअल नंबर। याच्यापैकी कोणताही नंबर उचलला तर तो कोणता असेल रिअल नंबर। जी रिअल व्हॅल्यू असेल तिला कोणतं म्हणतो आपण रिअल नंबर म्हणतो। आता एक्स वाय झेड हे रिअल नंबर येतील का नाही, कारण त्याची रिअल व्हॅल्यू आहे का नाही। पण याची जर एक्स ची व्हॅल्यू काढतो ना आपण, मग x = 1 y = 1 म्हणजे आपण त्याची रिअल व्हॅल्यू दिलेली नसते, ती रिअल व्हॅल्यू काढायची असते आपल्याला। आता पुढचं आहे ऑड नंबर। ऑड नंबर म्हणजे याला काय म्हणतात विषम संख्या। काय म्हणतात त्याला विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2। 2 ने ज्याला भाग जात नाही ते म्हणजे कोणते नंबर झाले विषम संख्या म्हणजे ऑड नंबर। मग 1 ला जातो का, 3 ला जातो का, 5 ला जातो का, 7 ला जातो का, 9 ला जातो का, 11 ला जातो का, म्हणजे हे सगळे नंबर कोणते आहेत मग ऑड नंबर। दुसरे एक नंबर इवन नंबर। इवन नंबर म्हणजे ज्या नंबरला 2 ने भाग जातो, म्हणजे 2 च्या टेबल मध्ये जेही नंबर असतील लास्ट पर्यंत जेवढे त्यांना काय म्हटलं जातं इवन नंबर। आता जसं 400 आहे, 2 ने भाग जाईल का याला म्हणजे ज्या नंबरला 2 ने भाग जातो 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 म्हणजे जेवढेही नंबर असतील तुमच्या लास्ट पर्यंत म्हणजे हे अनंत आहे, यांची एंडिंग नाही, आपण काढू शकत नाही कारण नंबर आपल्याला माहिती आहे किती आहे नाही। म्हणून ज्या नंबरला 2 ने भाग जातो त्याला इवन नंबर म्हणतात आणि ज्याला 2 ने भाग जात नाही त्याला कोणते नंबर म्हणतात ऑड नंबर। 9 नंबरचा आहे प्राइम नंबर। प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या, ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो। 1 नंबर 1 किंवा फक्त त्याच नंबरला ज्या नंबरला भाग म्हणजे ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात सो प्राइम नंबर म्हणजे ज्या नंबरला 1 किंवा फक्त त्याच नंबरने डिवाइड होतं त्याला कोणते नंबर म्हटलं जातं प्राइम नंबर। जसं आता 13 आहे, 13 ला फक्त 1 च्या टेबल मध्ये येईल किंवा 13 च्या टेबल मध्ये, दुसऱ्या कोणत्या टेबल मध्ये येतो का नाही, येतो का 7 हा 2 पण 7 येतो का 1 किंवा 2 नंबर सोडून येतो का दुसऱ्या टेबल मध्ये 5 येतो का 11 13 पण नाही। हा भरपूर नंबर आहेत 11 आहे तिथे एक्झाम्पल साठी दिले तुम्हाला। म्हणजे हे नंबर कोणते झाले प्राइम नंबर। ज्या नंबरला 1 किंवा त्याच नंबरने डिवाइड होतं त्याला प्राइम नंबर म्हणतात। ऑड नंबर विषम संख्या ज्याला 2 ने डिवाइड होत नाही। इवन नंबर ज्याला 2 ने डिवाइड हा नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 त्या नंबरला 2 ने भाग जातो। प्राइम नंबर ज्या नंबरला 1 किंवा तोच नंबर त्यांनी डिवाइड होईल त्याला प्राइम नंबर म्हणतात। आता आहे कंपोजिट नंबर। ते संपला हा चालतो का चालायला पाहिजे।